हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथिक मेडिसिन हे कोणत्या कंडिशन्समध्ये घेऊ शकतो आणि कोणत्या कंडिशनमध्ये घेऊ नाही शकत याची पूर्ण माहिती घेणार आहोत। मी डॉक्टर दीपा, होमिओपॅथिक फिजिशियन। माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। जर तुम्ही माझे चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। तर आधी आपण बघू की आपण होमिओपॅथिक मेडिसिन हे कोणत्या कंडिशनमध्ये अवॉइड करायचे, म्हणजे आपण घ्यायचे नाही। तर जर तुम्हाला एखादी इमर्जन्सी आली, जर तुम्हाला चेस्टमध्ये पेन व्हायला लागले, तुम्हाला दम लागायला लागला किंवा तुमचा ॲक्सिडेंट झाला, तर अशा वेळेला तुम्हाला इमर्जन्सी मेडिकल मॅनेजमेंटचीच गरज लागते। तर अशा वेळेला तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन अप्लाय नका करू। डायरेक्ट तुम्ही हॉस्पिटलला जा, तिथे तुम्हाला जी मेडिकल मॅनेजमेंट असते ती लगेच मिळून जाईल। अशा कंडिशनमध्ये तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन नका वापरू। एकदा त्या कंडिशनमधून तुम्ही रिकवर झाला, त्याच्यानंतर तुम्हाला सपोर्टिव्ह मेडिकेशन म्हणून तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन घेऊ शकता। आणि आता आपण बघू की आपण होमिओपॅथिक मेडिसिन कोणत्या कंडिशन्समध्ये वापरू शकतो। जर एखादा तुम्हाला क्रॉनिक आजार आहे, सपोज तुम्हाला बीपीचा त्रास हा खूप वर्षांपासून आहे, त्यासोबतच तुम्हाला शुगरचा त्रास हा खूप वर्षांपासून आहे आणि तुम्हाला मेडिसिन हे खूप लॉंग ड्युरेशनसाठी घ्यायचे आहेत, तर अशा वेळेला तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन वापरू शकता। जर तुम्हाला हायर बीपीचा त्रास आहे तर तुम्ही एखाद्या होमिओपॅथिक फिजिशियनकडे जा। ते तुमची टोटॅलिटी ऑफ सिम्पटम घेऊन तुम्हाला बीपीचा त्रास का होतो, त्याचा कॉज काय आहे हे शोधून काढतील आणि त्या हिशोबाने तुम्हाला मेडिसिन देतील। आणि ह्या मेडिसिनने तुम्हाला जो बीपीचा त्रास आहे तो पूर्णपणे क्युअर होण्यास मदत मिळून जाईल। तुम्ही होमिओपॅथिक औषध एक महिना, 2 महिना किंवा ॲटलिस्ट 6 मंथपर्यंत वापरू शकता। ह्याचे काहीही साईड इफेक्ट नाहीत। याचबरोबर सपोज तुम्हाला एखादी मेंटल कंडिशन असेल, जसे की तुम्हाला खूप सारा स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, तुम्हाला पाल्पिटेशन होत असेल, तुम्हाला झोप व्यवस्थित येत नसेल, तर अशा मेंटल कंडिशन्समध्ये तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन घेऊ शकता। झोप न येणे ही जी मेंटल कंडिशन आहे याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप सारी औषधं आहेत, ज्याच्यामुळे तुमचं डोकं जे असतं ते खूप शांत राहील आणि याचे अजिबात काहीच साईड इफेक्ट तुम्हाला आढळून येणार नाही। याच्यासोबतच तुम्ही मल्टी डिसऑर्डर्समध्ये होमिओपॅथिक मेडिसिन वापरू शकता। सपोज तुम्हाला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, त्याच्यासोबत ऱ्युमॅटिझमचा म्हणजे हाडांचा त्रास आहे किंवा आणखीन हेअरफॉलचा त्रास होतोय किंवा आणखीन कोणताही म्हणजे अस्थमाचा त्रास असेल, तर याच्यामध्येही तुम्ही होमिओपॅथिक औषधं वापरू शकता। याच्यासोबतच तुम्ही अक्यूट कंडिशन्समध्येही, जसे की तुम्हाला सर्दी, ताप, खोकला, याच्यामध्येही तुम्ही होमिओपॅथिक औषधं वापरू शकता। मोस्टली तुम्ही होमिओपॅथिक औषधं ही क्रॉनिक कंडिशन्समध्ये वापरा, याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळून जातील। आणि तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही त्या मला कमेंट्समध्ये विचारू शकता, मी तुम्हाला आन्सर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तरी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।